नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीबन वृद्धाश्रमात आज असं ठरवलं होतं की सगळ्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं. काही मेंबर असे आहेत की बेडरिडन असल्यामुळे त्यांना नेणं शक्य नाही आहे, पण आमचे जे ॲक्टिव्ह पर्सन आहेत की जे चालू शकतात अशा व्यक्तींना जवळच्याच ठिकाणी कुठेतरी टी पार्टी करूयात असं ठरवलं होतं. आणि नेमकं झालं काय, त्या दिवशी मी पूर्ण दिवस जेवलेच नव्हते, कारण काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे जेवायला वेळ मिळाला नाही. आणि त्यामुळे प्लॅन केलं तर चला सगळ्यांसोबत काहीतरी नाश्ता करूयात. आणि मग नाश्ता नाही, खरं तर जेवणच म्हणावं लागेल. आणि त्यानंतर आम्ही निघालो वडापाव खायला, कारण अगदीच आपल्या शांतीबन वृद्धाश्रमाच्या शेजारी एक स्नॅक सेंटर आहे. कारण खूप लांब चालणं ह्यांना शक्य नव्हतं, त्यामुळे छानशी अशी मस्त टी पार्टी आम्ही तिथे केली. त्याच्यामध्ये वडापाव, कॉफी, चहा असं मस्त वाटलं सगळ्यांसोबत. कारण आपण आपल्यासाठी तर जगतोच, पण सगळ्यांसाठी पण जगता आलं पाहिजे की ज्यांना खरंच गरज आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत अशी काही पार्टी करणं असं भारी वाटतं. त्यानंतर प्रत्येकाची फरमाईश विचारली, पाणीपुरी खाणार का भेळ खाणार? काहींनी सांगितलं पाणीपुरी चालेल, काहींनी सांगितलं भेळ चालेल. मग आम्ही कॉमनच पाणीपुरी घेतल्या, कारण प्रत्येकाला एक प्लेट जाणं शक्य नव्हतं, कारण एज वाईज प्रत्येकाला खूप खाणं नाही होत. मग त्यामुळे पाणीपुरी घेतली, ओली भेळ घेतली, सुक्की भेळ घेतली आणि खूप मस्त मजा आली. कारण खरोखर सगळ्यांसोबत एन्जॉय करणं हे सगळ्यात भारी वाटतं. आपल्यासाठी तर आपण नेहमीच जगतो, पण ह्यांच्यासाठी जगायला एक वेगळी मजा आणि समाधान असतं, हे नक्कीच आहे. आणि पुन्हा त्यानंतर पाणीपुरी, भेळ. काही आजींना चालता येत नव्हतं, जे बेडरिडन आहे त्यांना मी काही भेळ आणि ओली भेळ पार्सल घेतली. हे सगळं घेतल्यानंतर मला भुरकेकाकडने एक चॉईस सांगितली की अशा ठिकाणी मुगभजी अप्रतिम मिळतात, कारण माझ्यापेक्षा हे जास्त फिरत असतात. अगदी मॉर्निंग वॉकपासून ते नाईट वॉकपर्यंत फिरत असतात. ही जोडी आमची हारणारीची जोडी आहे, भुरके काका आणि खरवंडीकर काका. असे स्वतः मस्त फिरत असतात दिवसभर, कारण तो एरिया त्यांना कानाकोपरा माहिती आहे. मूगभजी कुठे मिळतात भुरके काकांनी ॲक्युरेट सांगितलं. मी रोज येतो म्हणे इथे. मग म्हटलं ठीक आहे, आता काकांच्या हातची मूगभजी खाऊयात. आणि काकू खरोखर मूगभजी खूप उत्तम आणि टेस्टी करत होत्या. अगदी आणि मूगभजी, पाणीपुरी, ओली भेळ, सुकी भेळ, वडापाव आणि चहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा.